आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। कागलमध्ये तरुणी बेपत्ता प्रकरणावरून आंदोलन, मंत्री मुश्रीफ यांच्या निवासस्थानी मोर्चा। कागल तालुक्यातील म्हाकवे येथील एका तरुणीच्या बेपत्ता प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी कागलमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले। शेकडो महिला व ग्रामस्थांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी मोर्चा काढून संबंधित तरुणीचा तातडीने शोध घेऊन तिला पालकांच्या ताब्यात देण्याची मागणी केली। आंदोलकांनी तरुणीचा शोध लागेपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका घेतली। यानंतर मंत्री मुश्रीफ यांनी कागल पोलिसांशी संपर्क साधून प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संबंधित तरुणीचा तातडीने शोध घेण्याच्या आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या। यानंतर आंदोलकांनी कागल पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले। यावेळी नवीद मुश्रीफ, अमरीश घाडगे आणि मनोज फराकटे यांनी आंदोलकांशी संवाद साधून संयम राखण्याचे आवाहन केले। शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे तसेच युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक वीरेंद्र मंडलिक यांनीही पोलीस ठाण्यात भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली। दरम्यान संबंधित तरुणीच्या आईवडिलांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली। करवीर विभागीय पोलीस उपअधीक्षक अप्पासाहेब पवार यांनीही कागल पोलीस ठाण्यात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या। या घटनेच्या पार्श्वभूमीवर म्हाकवे गावासह कागल परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। तुमची मागणी, मुख्य मागणी काय? काल रात्री साधारणपणे 9 ते 10 वाजल्यापासून कागल तालुक्यातल्या पोलिसांना मी विनंती केली होती की जी मुलगी आमची हिंदू समाजाची, मराठा समाजाची मुलगी आहे ती मुलगी आम्हाला ताबडतोब मिळावी। गेले 2 दिवस हा प्रकार सुरू आहे, 2 दिवस मुलगी आम्हाला मिळत नाही आहे आणि त्यावेळेला पोलीस प्रशासनानं योग्य पद्धतीची दखल घ्यावी अशी घेतली गेलेली नाही आहे। आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 महिन्यापूर्वी शिर्ली गावामध्ये लव जिहादचा प्रकार आपण बघितला आहे। अमानुष पद्धतीनं ह्या हिंदू मुलींच्यावर जो अत्याचार होतो या अत्याचाराला बळी पाडतात आणि 1 वर्षानंतर त्या मुलीचं जीवन उद्ध्वस्त होतं आणि हा प्रकार थांबला पाहिजे असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गेल्या अनेक दिवस अनेक वर्ष आम्ही लढा पुकार आहोत। सभागृहामध्ये सुद्धा आम्ही सांगतो की लव जिहादचा कुठलाही प्रकार आम्हाला चालणार नाही आहे। आज या ठिकाणी जर आपण महिलागण जर बघितला तर त्या गावातले संपूर्ण गाव एकत्र झालेलं आहे। सगळं गाव म्हणतं की ही मुलगी त्याची एकट्याची नाही आहे, आमच्या सर्वांची ही मुलगी आहे, आमच्या गावची मुलगी आहे। जोपर्यंत ही मुलगी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं जाणार नाही आहे। सगळ्यात पहिल्यांदा आमची प्राथमिकता असेल की मुलगी वडिलांच्या ताब्यात मिळाली पाहिजे आणि त्याच पद्धतीने पोलीस प्रशासनानं कारवाई आता चालू केल्या असं मला समजते, पण जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन सोडणार नाही। आणि मुलगी मिळाल्यानंतर जो नराधम आहे ज्याच्यावर 2 ते 3 असे प्रकार दाखल आहेत त्याला कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहे। यांनी अनेक वेळेला अशा प्रकारचे प्रकार ठेचून काढलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये नक्षलाईट मूव्हमेंटमध्ये काम करणारे एक DSP उत्पल हे कोल्हापूरला मिळालेत। उत्पल साहेब, आम्ही तुम्हाला विनंती करतो या माणसाला मोका अंतर्गत कारवाई करून कायमचा या कागल तालुक्यात तडीपार करण्याची भूमिका तुम्ही घेतली पाहिजे।